हा जो काही इतिहास आहे ना, तो न शिकता न सवरता केवळ बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानातल्या तरतुदींच्या जोरावर. पुढचं वाक्य वादग्रस्त असेल, वादग्रस्त ठरेल, काहींना झोंबेल, पण मी जबाबदारीनं बोलतोय की होय, पात्रता नसतानाही निव्वळ बाबासाहेबांची मेहरबानी म्हणून काही लोकांना आज सुगीचे दिवस दिसत आहेत. पण या सुगीच्या दिवसांचा हा असा उलटा परिणाम कसा दिसतो तेही आपण पाहिलंय. नमस्ते भैयो, नमस्ते भैयो, नमस्ते भैयो. नमस्ते भैयो. रोजच्या नमस्कार मित्र होला ऑप्शन म्हणून हे नमस्ते भैयो मी मुद्दाम वापरलंय. कालपासून हे नमस्ते भैयो जे आहे ना, ते कानात गुंजतंय माझ्या. आता एकूणच घडलेल्या प्रकाराबद्दल बोलतोय, कारण हे नमस्ते भैयो थोडंसं तुम्हाला अनभिज्ञ किंवा अनाकलनीय वाटेल. माझ्याकडून जर नेहमीप्रमाणे काही वेडं-वाकडं बाहेर पडलं आता बोलताना, ते नेहमीप्रमाणे मी वेडं-वाकडं काहीतरी बोलत असतोच. अनेकांना ते आक्षेपार्ह वगैरे वाटतं. माझी भाषा असभ्य वाटते. तशा कमेंट्स येतात खाली मला. पण ती भाषा का येते, कुठून येते, कशामुळे येते, याचाही विचार करायला हवा. त्यामुळं आज मी जे काही बोलणार आहे, तर तेही असंच समजून घ्या. कारण एक टुकार पोर तिच्या धर्मात जन्माला आली आहे. त्या धर्मामुळं तिला मिळालेल्या आरक्षणाच्या तुकड्यांवर एवढा माज दाखवते की या हिंदुस्थानात ती हिंदूंच्या आराध्य दैवताला, प्रभू श्रीरामाला अपशब्द वापरते. ठीक आहे, तुमच्यासारख्या रंजल्या गांजल्यांना निव्वळ धर्म आणि जात वापरून मिळालेल्या सुविधा, ज्या त्या संविधान नामक लाल किताबने मिळवून दिलेल्या आहेत, त्या संविधानाचा आम्ही आजवर आदर करत आलोय, सन्मान करत आलोय. त्या संविधान निर्मात्याला, परमपूज्य बाबासाहेबांना नमन करत आलोय. त्यांच्याबद्दल आमच्या मनात किंतु परंतु निर्माण व्हावा असं जर का हे टुकार लोक वागत असतील ना, आणि प्रभू श्री रामचंद्रांना किंवा हिंदूंच्याच देवी देवतांना त्यांच्या क्षणिक माजाची खास भागवण्यासाठी टार्गेट करत असतील ना, तर या लोकांना अजून किती काळ सहन करायचं आहे हा प्रश्न पडतो. अजून किती काळ माफ करायचं हा प्रश्न पडतोय. मुळात जी क्लिप मला काल मध्यरात्री माझ्या एका सबस्क्रायबरने पाठवली आणि यावर बोला काहीतरी असा मेसेज टाकला, त्या क्षणापासून मी अस्वस्थ झालो. देणं घेणं काही नाही. अहो, आमचा राम काय क्रूरकर्मा होता की काय? त्याच्या एकंदरच राजवटीबद्दल फ्रेज निर्माण झाली आहे, रामराज्य. इतकं सगळं प्रभू श्रीरामाबद्दल चांगलं लिहिलेलं आहे, आपण अनुभवलेलं आहे, वाचलेलं आहे, तरी जणू काही राम आमचा जुलमी राजा होता, नाही का? त्यानं तुमचं घोडं, गाढव काय किंवा ढोर काहीतरी, काहीही का असेना, ते कधी मारलं होतं का हो? मग या एका विशिष्ट जमातीतल्या नवजात खुजलीवालांना, तसा केजरीवाल आहे ना, तसं हे खुजलीवाल आहेत, यांना का आमचा राम डासतो, का त्यांच्या नजरेत चलतो? हे नमस्ते भैयो नेमकं काय आहे ना, ते ऐका. नमस्ते भैयो, अभी हम जा रहे घूमने. ये सब किसने दिया है भैयो? बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी दिलंय. राम कोण आहे? कोण आहे राम? कोण आहे? कोण आहे राम? गांडीत टाका त्या रामाला. हाय तरी का राम? असेल तर सांगा बरं का. आम्ही कुठे माहितीये का? आम्ही अशा गावात जिथे रामाला मानतात आणि तिथे आम्ही काय करतोय? संविधान भाई, संविधान. मी मुद्दाम त्यातल्या त्या 56 छुरीनं वापरलेला टुकार शब्द बीप केलेला नाहीये किंवा गाळलेला नाहीये. तुम्ही जर हिंदू असाल ना, तर ऐका या छपरी लोकांची भाषा. मित्रो, बाबासाहेब सगळ्यात आधी झुंजले ते त्यांना जन्मतः मिळालेल्या गरिबीशी. ती गरिबीच त्यांच्यातल्या टॅलेंटला मारक ठरत होती. मग त्यांचा संघर्ष सुरू झाला तो तत्कालीन समाजातल्या रूढी परंपरांशी. बाबासाहेबांचा लढा हा एकट्याचा जरी असला तरी तो एका मोठ्या वंचित बहुजन वर्गासाठी होता. पण त्यांना हा लढा लढत असताना शिकून मोठं होण्याचं बळ कोणी दिलं? बाबासाहेबांना दत्तक घेऊन आपलं नाव देणारे त्यांचे शिक्षक कोण होते? बडोद्याचे महाराजा, ज्यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊन लंडनला धाडलं, जिथून ते बॅरिस्टर बनून भारतात आले, ते महाराजा सयाजीराव गायकवाड कोण होते? हा जो सहृदय मदतीचा हात जो होता ना, तो कोणत्या समाजातून आला होता? या हातामागच्या मानवी देहाची जात कोणती होती? त्यांचा धर्म कोणता होता? हा जो काही इतिहास आहे ना, तो न शिकता न सवरता केवळ बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानातल्या तरतुदींच्या जोरावर. पुढचं वाक्य वादग्रस्त असेल, वादग्रस्त ठरेल, काहींना झोंबेल, पण मी जबाबदारीनं बोलतोय की होय, पात्रता नसतानाही निव्वळ बाबासाहेबांची मेहरबानी म्हणून काही लोकांना आज सुगीचे दिवस दिसत आहेत.
पण या सुगीच्या दिवसांचा हा असा उलटा परिणाम कसा दिसतो तेही आपण पाहिलंय. एकाच हिंदू धर्मात जन्माला आलेले हे सारे जीव, पण त्या काळी जातीपातीच्या जोखडांनी आणि सवर्णांमधल्या काही नतद्रष्टांनी त्यांच्या अत्याचारांनी जे गांजले होते त्यांना बाबासाहेबांनी वेगळा धर्म दाखवला. पण या धर्माची शिकवण यांनी कितपत समजून घेतली, कितपत आचरणात आणतायत हा धर्म. हा धर्म का आवडतो या लोकांना? तर या धर्मामुळे आरक्षण मिळतंय, नोकऱ्या मिळत आहेत, फुकट मोफत विनामूल्य असं जे काही आहे ते सारं मिळतंय. पण म्हणून एवढं शेफारून जात हिंदूंच्या देवी देवतांना शिव्या घालायला जाल तर मग हिंदूंचा रौद्रावतार नक्कीच पाहाल. बाबासाहेबांच्या लेकरांना कुठल्याही सामान्य हिंदू बांधवानं कधी आपल्यापेक्षा वेगळं समजलेलं नाही आजवर. होते काही नतद्रष्ट कधी काळी, त्यांनी केलं जे काही करायचे ते केले होते अत्याचार. पण आज स्वातंत्र्यानंतरच्या 78 वर्षात भारतात दलित आणि दलितेतर असा भेदभाव जो काय आहे तो लयास गेलेलाच पाहायला मिळालाय, कमी झालाय. ज्यांची सावली अंगावर पडू देत नव्हते ते लोक या पददलितांच्या ताटात जेवतायत. पण आपण ज्यांना इतकं जवळ करतोय, ज्यांना आपल्यातलं मानतोय, त्यांना भूतकाळातून बाहेर पडायचंच नाहीये का? असा प्रश्न पडतो या सगळ्या घटना बघितल्यावर. या टुकार पोरीच्या बुडाखाली जी गाडी आहे, पोटात 9 पावशेर गेलेली आहे, जर घेतली असेल तर त्यासाठी जो पैसा मिळाला आहे ती जरूर बाबासाहेबांची देण असेल. पण बाबासाहेबांनी ना स्वतः असं सांगितलंय की राम कोण आहे? कोण आहे राम? कोण आहे? कोण आहे राम? ना कुठल्या संविधानात लिहून ठेवलंय की गांडीत टाका त्या रामाला. हाय तरी का राम? मग या 9 पावशेरबाजांना काय अधिकार आहे आमच्या प्रभू श्रीरामाबद्दल असले अपशब्द वापरण्याचा? एका बाजूला रमजानचा महिना सुरू आहे. इस्लाममध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात काफिरांची कत्तल करणं म्हणजे महापुण्य भेटतं, लाभतं असं कुराणात सांगितलंय म्हणे. परवाच गाझियाबादला सलीम वास्तिक नावाचा एक एक्स मुस्लिम आहे, त्याच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. सलीम वास्तिक यानं इस्लाममधल्या फोल रूढी परंपरांना सोडून तो धर्मच त्यागला होता. तो उघडपणे इस्लाम विरोधात त्यांच्या अनैतिक रूढींबद्दल चॅनल्सवरून बोलायचा. असे अनेक एक्स मुस्लिम जे आहेत ती एक मोठी चळवळ निर्माण झालेली आहे, ज्यांनी इस्लाममधल्या ज्या काही या घाणेरड्या प्रथा परंपरा आहेत त्या उघडपणे चव्हाट्यावर मांडायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे सगळे एक्स मुस्लिम आहेत ना, ते या कट्टरबाजांच्या म्हणजे कट्टरतावाद्यांच्या टार्गेटवर आलेले आहेत, हिट लिस्टवर आहेत. त्यामुळे सतत तोंड लपून फिरत असतात. आपल्या चॅनलवर तो एक्स मुस्लिम साहिल, त्याची आपण मुलाखत घेतली होती, ती तुम्ही पाहिली असेल. तोंड झाकून मास्क लावून वगैरे बसला होता. ही वेळ काय येते? कारण कसं आहे की ही मंडळी जी आहेत ती उघडपणे इस्लाम विरोधात त्यांच्या अनैतिक रूढींबद्दल चॅनल्सवरून किंवा इतर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून बोलतात. म्हणजे कट्टर मुसलमानांच्या दृष्टीने सलीम वास्तिक हा काफिरच झाला की एक प्रकारे. या काफिराचा आवाज बंद करायला त्याचा गळा चिरला गेला त्याच्या ऑफिसमध्ये शिरून. पण सुदैवानं तो वाचलाय. त्याच्यावर इलाज सुरू आहेत दिल्लीत. आज इस्लाम हा जगातला नंबर 1चा धर्म बनलाय. इस्लामचा हा विस्तार का आणि कसा झाला हा एक वेगळा विषय आहे, त्याच्यावर आपण वेगळा एपिसोडही करू शकतो. पण अजिबात विस्तारवादी नसलेला, अहिंसेला मांडणारा, सहिष्णू असणारा हिंदू धर्म, सनातन धर्म आज जो काही नावाला उरलाय, जेवढा काही उरलाय तो नामशेष व्हायला वेळ लागणार नाही, जर तुमच्या धर्माला, तुमच्या देवी देवतांना काही नालायक आणि यकच्छिट टुकार फडतूस लोक शिव्या घालत असतील आणि तुम्ही नुसते बघत बसणार असाल तर तुमचा धर्म संपला, तर तुमचं अस्तित्व ते काय? तुम्ही संपलेले असाल हे लक्षात ठेवा. आज त्या टुकार पोरीनं, जिचं नाव आहे मृणाल जाधव, आपल्या बदलापुरातलीच आहे ती. हिची आई बदलापूर शहरात भाजपची पदाधिकारी आहे. आता भाजपसारखा पक्ष जो सतत राम नाम जपत असतो, असा पक्ष या लोकांना आपल्या राजकीय उत्कर्षासाठी, हा उत्कर्ष साधण्यासाठी चालतो. तर मग त्याच उत्कर्षातून आलेल्या पैशांमधून विकत घेतलेली गाडी चालते. तीच गाडी चालवण्याची ऐपत आणि जो माज जो आहे ना आलाय तो चालतो. मग याच भाजपच्या विचारसरणीत अग्रेसर असलेला राम का खुपतो? ज्या शहरात रामाचं नाव घेतलं जातं त्या शहरात आम्ही रामाला शिव्या घालतो, ही बोलत होती. आम्ही कुठे माहितीये का? आम्ही अशा गावात जिथे रामाला मानतात आणि तिथे आम्ही काय करतोय? बरं, हे अनेक जण करत असतील, ही मानसिकता अनेकांची असेल, पण या शिव्या, हा माज उघडपणे रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची हिंमत यांच्यात येते कुठून? आता एखादी कचकचित शिवी जर माझ्या तोंडून निघाली ना, तर माझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करतील लोक. पण ह्यांना मात्र सूट आहे माझ्या प्रभू श्रीरामाला शिव्या देण्याची, त्याच्याबद्दल काही बोलायची. संविधान नावाचं जे पुस्तक आहे ना, त्याबद्दल एक प्रकारचा आदर आजही आणि अजूनही शिल्लक आहे आमच्या अंतर्मनात. तो हळूहळू कमी करण्याचं पाप हे नतद्रष्ट नशाबाज करतायत.
नशा दारूनेच येते असं नाही. ते ही जी पोर आहे वयाच्या 20शीत असेल फार फार तर. पण हिच्यात नशा कसली आहे ते तपासलं पाहिजे. जातीपातीत तेढ निर्माण करणारे हेच ते भाडकाव असतात ज्यांना आवरलं पाहिजे आपण. मुसलमान असो की ख्रिश्चन त्यांच्या धार्मिक भावनांना ठेच पोचू नये म्हणून ईश निंदेसारखा ब्लास्फेमी म्हणतात त्याला. कडक कायदा जगभरात आहे. तसाच तो भारतातही आहे असं ऐकून आहे मी. प्रभू श्रीरामाच्या निंदेलाही ब्लास्फेमी अंतर्गत ट्रीट करून या गावभवानीला कायद्याचा हिसका दाखवला गेला पाहिजे. नाहीतर हिंदू आणि हिंदूंच्या देवी देवता म्हणजे कुणीही यावं आणि टपली मारून जावं असा प्रकार व्हायचा पुढे. मित्रो, बोलायला भरपूर काही आहे. पण एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलताना ते भरपूर काही जे आहे ना ते साचवून ठेवावं लागतं. मर्यादा येतात. पण या पोरीवर कडक कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे. एवढं मात्र निश्चित आहे. बाकी सरकार, प्रशासन आणि कायद्याचे रक्षक ठरवतील काय करायचं ते. मी फक्त माझ्या हिंदू बांधवांना विनंती करतो, की अशा प्रकारचे जे काही अश्लाघ्य, निंदनीय प्रकार जे होत आहेत तुमच्या अवतीभोवती, त्याकडे दुर्लक्ष करू नका. अरेला कार्य करायची वेळ आलेली आहे आता. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.